लेट्स स्टार्ट. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हा दोघांसाठी. ही कॉफी कशी झालीये? बोला. छान छान झालीये. मग बरं, उरलेली कॉफी मी आज जाऊन घेते. ऐक ना, आज का चाललीयस? थांब ना थोडा वेळ. थंडी थंडी वाढलीये ना म्हणून. अरे म्हणूनच म्हणते थांब. अभी तो महफिल शुरू हुई है आणि तू आज चाललीस, याला काय अर्थ आहे? महफिल म्हणजे? तू आधी बस, इथे ये, बस, मग मी सांगते. ये ना. बसाव. अगं तू अजून दादाचं गाणं ऐकलेलं नाहीयेस. दादा कसलं सॉलिड गाणं म्हणतो माहितीये का? सुहा, काही काय सांगतेस? काय भाव घातोयस दादा आता तू पण? तुझ्या गाण्यासाठी थांबलीये ती. अगं त्यांच्याच काळजीपोटी सांगतोय मी. काय ना, माझं गाणं ऐकलं ना, पुढचे 2-3 दिवस तरी डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. मी काय म्हणते, एखादी मस्त कविता ऐकव ना. कविता? हो कविता. ए दादा, मुकाट्याने कविता ऐकवा आता. तुझी क्रिएटिव्हिटी दाखव की हिला. ठीक आहे. हे पा, मी काही कवी नाही. कॉलेजमध्ये असताना माझी एक मैत्रीण कविता करायची आणि सगळ्यात आधी ती मला ऐकवायची. तिच्याच काही ओळी आठवतात, ते आता मी तुमच्या समोर म्हणून दाखवतो. स्वप्नात तू दिसावे पण स्वप्न ते नसावे, उघड्याच पापण्यांनी ते सत्य का दिसावे. पहिलीच भेट स्वप्नी पहिल्याच त्या ठिकाणी, अपुरीच भेट व्हावे तू रुसनी अशीच जावे. मिटताच पापण्यांना तू बिलगुनीच राहावे. मी स्पर्शिले करांना अन स्वप्न भंग व्हावे. स्वप्नात तू दिसावे पण स्वप्न ते नसावे, उघडून पापण्यांना ते सत्य का दिसावे. ते स्वप्न पाहताना मन भरभरून आले, ओल्याच पापण्यांना तू स्पर्शुनीच जावे. पाहुनी ती स्वप्ने मन शांत शांत झाले, उघड्याच पापण्यांनी माझं स्वप्नही दिसावे. स्वप्नात तू दिसावे पण स्वप्न ते नसावे, उघडून पापण्यांना ते सत्य का दिसावे. क्या बात है दादा. दादा तुझी कविता किंवा त्यातले शब्द मला फारसे कळत नाहीत, पण तू जेव्हा कविता म्हणतोस ना तेव्हा एकदम भारी वाटतं. सो व्हॉट डू यू थिंक मीनाक्षी? तुला कशी वाटली दादानी म्हटलेली कविता? खरंच खूप छान होती. थँक्स. बरं, आपण निघायचं का? आत्या आल्या तर उगाच रागवती. ऑलरेडी लेट झालाय. चला. मलाही सकाळी लवकर निघायचंय. चला. दे. पुढे हो, मी आलेच हे ठेव. बरं, मग आपल्यासाठी पाणी पण घेऊन ये. आणते.
काय झालं? काय झालं? तुम्ही एवढे घाबरलेले का आहात? माणूस कोण? माणूस पडलाय तिथे बाहेरचा. कोण आहे हा? चाकू? हा कशासाठी आला होता? मला खरंच काही माहित नाही हो. दादा कोण आहे हा? दादा सोहाग, चेहरा बघितल्याशिवाय कळणार कसं कोण आहे हा? बी केअरफुल हा. हो. याला ओळखता तुम्ही?
पण हे सगळं घडलं कसं? मी पाणी आणायला किचन मध्ये गेले होते. पाणी भरून बाहेर आले आणि पायऱ्यांवरती मी यांना पाहिलं. मला यांना मारायचं नव्हतं, पण यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून मी. हॅलो शंकर. हे बघ शंकर, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी फोनवर देऊ शकत नाही. तू ताबडतोब निघून ये. इथली परिस्थिती बघितल्यावर तुझ्याही लक्षात येईल की इथं नक्की काय घडले ते. आम्ही तुझी वाट बघतोय. सोहा, अगं काही कळतंय का काय झालंय ते? हेच बघतेय. पण हा कोण असेल आणि आपल्या घरी का आलाय हा? नक्कीच कोणीतरी भुरटा चोर असेल. शंकर आल्यावर कळेलच आपल्याला. जे घडलंय त्यात तुझी काहीच चूक नाहीये बाळा. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं जे तू केलंयस. मी मारलंय. मी मारलंय. मी मारलंय त्याला. अगं तू काय वेड्यासारखं बडबडतेस? तो फक्त बेशुद्ध पडलाय. हो, आणि थोड्या वेळात येईल तो शुद्धीवर. तुम्ही नका काळजी करू. आणि हे बघ बेटा, या जगामध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार जर कोणी हिरावून घेत असेल तर त्याला प्रतिकार करण्याचा अधिकार तुला आहे. तू जे काही केलंस ते आत्मरक्षणासाठी केलंस. विनाकारण तू त्याला घातपात समजतेस. घातपात नाही, खून झालाय त्याचा. माझ्या हातून खून झालाय त्याचा. माझ्या हातून खून झालाय. पण मी खरं सांगते, मला खरंच त्याला मारायचं नव्हतं. खरंच मारायचं नव्हतं. तू काहीतरी काय बडबडतेस मीनाक्षी? अगं तुला सांगितलं ना, तो फक्त बेशुद्ध झालाय, तरी तू काय वेड्यासारखं बडबडतीयस? हे बघ, जे काय घडलंय ना त्याच्यामध्ये तुझा अजिबात दोष नाहीये. तू निर्दोष आहेस. उगाच स्वतःवर ब्लेम घेऊ नकोस. अभि तू त्याला नीट बांधलायस ना? हो, पण असं का विचारतेस? अरे कोण आहेस तू? एवढ्या रात्री आमच्या घरात का घुसला होतास? काय हेतू आहे तुझा? साहेब, अहो घरी मला जाऊ द्या साहेब. देवा शपथ सांगतो साहेब, काय बी नाही चोरलं मी तुमच्या घरातलं. मी म्हणालो होतो ना हा भुरटा चोर आहे म्हणून. अरे पण हा आपल्या घरात घुसला तरी कसा? हा कोणी भुरटा चोर नाही, चांगला सराईत चोर आहे. बबन्या उर्फ घुशा. अरे चोरी करताना निदान कोणाच्या घरात घुसतोय हे तरी बघायचं होतं. शंकर, म्हणजे तू ओळखतोस त्याला? ओळखतो म्हणजे काय, चांगलाच ओळखतो. आमचा चोर पोलिसांचा खेळ कायमच सुरू असतो. मागच्याच महिन्यात वसई विरारमध्ये थैमान घातले याने. हा फक्त मोठमोठ्या बंगल्यांमध्ये चोऱ्या करतो. दारं खिडक्या उघड्या असताना घरात घुसतो. सगळेजण झोपण्याची वाट बघतो आणि मग चोरी करतो.
हीच याची मोडस ऑपरेंडी. अरे हे अरे बापरे, आम्ही याला भुरटा चोर समजत होतो, पण हा तर खूपच पोहोचलेला निघाला. आज यांनी प्रसंगावधान दाखवलं म्हणून बरं झालं, आता काय झालं असतं माहित नाही. वाघमारे, थँक्यू ताई, तुमच्यामुळे हा रंग्यात सापडला. आता याचं काय करायचं ना ते मी बघतो. हो साहेब, जाऊ द्या ना साहेब. ए घात वाघमारे, याला अरे अरे, येतो सर. चला बे. थँक्स शंकर. तर अशा प्रकारे एका सराईत गुन्हेगाराला धडा शिकवून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याबद्दल या वर्षीच्या वीरता पुरस्काराच्या मानकरी आहेत मीनाक्षी परांजपे. टाळ्या. नाही म्हणजे तिचं सरनेम माहित नाहीये ना आपल्याला, म्हणून मी. बास, बडबड पुरे झाली. आता रात्र खूप झाली आहे, सगळ्यांनी झोपा. आणि हो, दारं खिडक्या नीट लावून घ्या. हा, गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. सोहा, चल लवकर खाऊन घ्या आता. गुड मॉर्निंग. हे काय? चहा. नाही, चहा माहितीये मला, पण तुम्ही आणलात आणि माझ्यासाठी आज काय स्पेशल आहे? बाबा सॉलिड फॉर्मात आहेत. मग अशी ब्रेकफास्ट पण बनवत होते, पण त्यांचा स्ट्रगल बघून मीच म्हटलं राहू दे. हे बघा सोहा, तू असं मला अंडर एस्टिमेट करू नकोस. काय करायचं हे ठरलं नव्हतं, नाहीतर ते ठरवण्याच्या नादात केवढा तरी गोंधळ घालून ठेवला होता आतमध्ये. सगळे डबे उघडून पसारा करून ठेवला होता. आत्याही आली असते आणि तिने बघितलं असतं ना तर तुमचं काही खरं नव्हतं, म्हणून म्हटलं राहू दे. या तुझ्या बडबडीच्या नादामध्ये तुझ्या आईला चहा कसा झालाय हे सुद्धा विचारायचं विसरून गेलो मी. सॉरी सॉरी सॉरी, पिते मी. फक्कड जमलाय. मग बनवलाय कोणी? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. बसा. आता मी माझ्या हाताने बनवलेला चहा तुला देणार. बर, काय स्पेशल? अरे असं काही नाहीये, बायको आणि मुलांवरचं प्रेम असं समज. हा, आलं. मी बघते. या. मी ते मीनाक्षी. हो, या ना आत या. आई, ह्या नयना ताई आहेत. मीनाक्षी ज्यांच्याकडे राहायला जाणार आहे ना त्याच या. नमस्कार. नमस्कार. अरे वा, तुम्ही आलात का? बसा ना. अभि, चहा घे. थँक्स. बसा. हो. मीनाक्षी आता तुमच्या बरोबर जाणार, पण त्याच्या आधी तुमच्याशी बोलणं आम्हाला गरजेचं वाटत होतं, म्हणून आम्ही तुम्हाला इथं बोलवून घेतलं. आणि आता मीनाक्षी ही आमच्या घरच्यापैकीच एक आहे, त्यामुळे ती कुठे जाणार आहे, कोणासोबत राहणार आहे, हे एका वडीलकीच्या नात्याने आम्हाला माहीत असायला हवं ना. सोहा, मीनाक्षीला घेऊन ये. बाबा सॉरी हा, तुमची आणि यांची भेट व्हावी म्हणून मी इतका वेळ थांबले होते, पण मला खरंच लेट होतोय. दादा आहे ना. दादा प्लीज. सावकाश जा ग. हो हो. किल्ल्या घेतल्यास? हो. ठीक आहे, मी त्यांना घेऊन येतो. सोहाचे बाबा काल जे काही म्हणत होते ते सगळंच बरोबर होतं. चुकून होतो तो अपघात आणि ठरवून केला जातो तो घातपात. म्हणजे
म्हणजे विक्रमच्या बाबतीत जे काही घडलं तो फक्त एक अपघात होता. बस, फक्त अपघात. आणि याचाच अर्थ मी गुन्हेगार नाहीये.